भाजपा माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण शरद पवारांच्या भेटीला पोहोचले। भारती पवार यांना भाजपाने उमेदवारी दिल्याने चव्हाण नाराज असल्याचं बोललं जात आहे। मागच्या निवडणुकीतही चव्हाणांचं तिकीट कापून भारती पवारांना दिल्याचा आरोप करण्यात आला होता। नाशिक दिंडोरी भागातून हरिश्चंद्र चव्हाण इच्छुक असल्याची माहिती समोर येत आहे, त्यामुळे ते शरद पवारांच्या आता भेटीला पोहोचले। भारती पवार यांना भाजपाने उमेदवारी दिलेली आहे। हरिश्चंद्र चव्हाण यांचं तिकीट भाजपाने कापलं, त्यामुळे ते नाराज असल्याची चर्चा आहे। गेल्या निवडणुकीत सुद्धा त्यांचं तिकीट कापण्यात आलेलं होतं आणि भारती पवार यांना उमेदवारी देण्यात आलेली होती। यंदा सुद्धा भारती पवार यांनाच उमेदवारी देण्यात आलेली आहे। नाशिक दिंडोरी भागामधून हरिश्चंद्र चव्हाण इच्छुक असल्याचं बोललं जात आहे। भाजपाचे माजी खासदार आहेत हरिश्चंद्र चव्हाण, जे भाजपावर सध्या नाराज असल्याची चर्चा आहे। या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी किरण गोटूर फोनद्वारे जोडले गेले आहेत। किरण, काय या संदर्भात अधिक माहिती येत आहेत? राष्ट्रपमध्ये जाऊ शकतात का चव्हाण? हरिश्चंद्र चव्हाण हे दिंडोरीचे माजी खासदार आहेत। खरं तर 2019ला भाजपने त्यांचं तिकीट कापून आताचे विद्यमान मंत्री जे केंद्रीय राज्यमंत्री आहेत भारती पवार यांना तिकीट या मतदारसंघातून दिलेलं होतं आणि त्यानंतर हे हरिश्चंद्र चव्हाण भाजपपासून काहीशे अलिप्त झालेले होते आणि यावेळेस सुद्धा त्यांना तिकीट जे आहेत नाकारण्यात आलेलं आहे। त्यामुळे पक्षामध्ये जे हरिश्चंद्र चव्हाण हे नाराज असल्याच्या बातम्या मागच्या काही दिवसांपासून येत होते आणि त्याच पार्श्वभूमीवरती कालपासून शरद पवार हे नाशिक दौऱ्यावरती होते आणि आज त्यात हरिश्चंद्र चव्हाण यांनी शरद पवार यांची भेट घेतलेली आहे। त्यामुळे त्यांना उमेदवारी देण्यात येईल का हा एक खरं तर प्रश्न आहे। पण कालच शरद पवार यांनी आपल्या पत्रकार परिषदेमध्ये दिंडोरी या लोकसभा मतदारसंघात भास्कर भगरे महत्वाची बाब म्हणजे या भेटीनंतर चव्हाण यांनी आपली काही भूमिका स्पष्ट केली आहे का, की ह्या नुसत्याच चर्चा आहेत? खरं तर त्यांनी आपली भूमिका हे स्पष्ट केलेली नाही, पण ते इच्छुक जे उमेदवार आहेत दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून ते आगामी लोकसभा निवडणुकीसाठी इच्छुक आहेत। पण भाजपने त्यांना तिकीट नाकारलेली आहे। पण कालच शरद पवार यांनी सुद्धा आपले जे आहे ते उमेदवार यांचे नाव सुद्धा घेतलेलं आहे। हे जे उमेदवार असतील अशा पद्धतीचं एक वक्तव्य काल शरद पवार यांनी केलं होतं। पण एकूणच आजच्या भेटीने वेगवेगळ्या चर्चांना जे उदाहरण आलेलं आहे। पण एकूणच हरिश्चंद्र चव्हाण यांनी शरद पवार गटाला मदत केली तर भाजपाला एक मोठा फटका आपल्याला ते म्हणता येईल। धन्यवाद किरण, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।